सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील सध्या आपल्या वक्तव्यांमुळे आणि वर्तनामुळे राज्यभर चर्चेत आले आहेत. अलीकडेच त्यांनी फिंगरप्रिंट्स आणि काही नेत्यांमध्ये दैवी शक्ती असल्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यामुळे त्यांच्या भूमिकेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान भोंदू खरात बाबांच्या भेटीनंतर त्यांच्या विचारांमध्ये अचानक बदल झाला का, अशी चर्चा देखील नागरिकांमध्ये सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आपल्या खास शैलीत त्यांच्यावर टीका करत समाचार घेतल्याने हा विषय अधिकच गाजू लागला आहे. सध्या महाराष्ट्रात मंत्रिमंडळातील एक मंत्री म्हणून चंद्रकांत पाटील यांचं नाव विशेष चर्चेत आहे. मात्र या चर्चेच्या केंद्रस्थानी त्यांच्या वक्तव्यांपेक्षा सांगली जिल्ह्यातील प्रलंबित विकास कामं आणि मूलभूत समस्यांकडे होत असलेले दुर्लक्ष अधिक गंभीर असल्याचं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेमध्ये रस्ते, आरोग्य, ड्रेनेज यांसारख्या मूलभूत सुविधांची परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. महापालिकेतील पदाधिकारी कथित टक्केवारीच्या आरोपांमध्ये गुंतले असल्याची चर्चा असून यावर पालकमंत्र्यांनी अद्याप ठोस भूमिका घेतलेली दिसत नाही. ही बाब नागरिकांच्या नाराजीचं कारण ठरत आहे. आम्ही दाद मागायची कोणाकडे, असा प्रश्न आता सामान्य सांगलीकर विचारत आहेत. पालकमंत्री म्हणून जिल्ह्याच्या विकासाची जबाबदारी पार पाडण्याऐवजी इतर विषयांमध्ये अधिक लक्ष दिलं जात असल्याची भावना नागरिकांमध्ये वाढती आहे. सांगलीकर जनतेकडून पालकमंत्र्यांना विनंती करण्यात येते आहे की त्यांनी जिल्ह्यातील प्रत्यक्ष प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष द्यावं आणि विकास कामांना गती द्यावी. अन्यथा येणाऱ्या काळात जनतेचा रोष वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्व पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्याच्या विकासाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून त्यावर ठोस निर्णय आणि कृती अपेक्षित आहे. पत्रकार राजेंद्र शिंदे.